प्रीतीला पाहून 3 ते 4 दिवस झाले होते. मानव काही बोलला नव्हता, ना आईने त्याला काही विचारले होते. आई आणि तो नाश्ता करत होता. तोच आईला कुणाचा तरी फोन येतो. फोन हॉलमध्ये असल्यामुळे त्या हॉलमध्ये येतात आणि फोन घेतात. ज्यांनी प्रीतीचे स्थळ मानवसाठी सुचवले होते त्यांचा फोन होता. कारण 3 ते 4 दिवस झाले मुलाकडचा काही रिप्लाय आला नसल्यामुळे त्यांनी विचारण्यासाठी फोन केला होता. आता आईंना काय बोलावे काही कळत नव्हते. आईचा गोंधळलेला चेहरा बघून मानव जवळ येतो आणि आईकडे पाहत, आई मला मुलगी पसंत आहे, सांग त्यांना. मानवचे बोलणे ऐकून आई शॉकमध्ये असतात आणि त्याच गडबडीत त्यांचा फोन पण खाली पडणार तोच त्या पकडून घेतात. ते मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करते आणि त्या फोन कट करतात. आई मानवजवळ जाऊन त्याच्या कपाळावर उलटा हात लावून चेक करतात. त्यांना विश्वास बसत नव्हता. मानव आईचा हात पकडत त्यांच्या डोळ्यात पाहत, तुझी इच्छा आहे ना मी लग्न करावे? मग माझा निर्णय सांगितला तुला. मुलगी आवडली मला. तिच्यासोबत लग्न करायला तयार आहे मी. आईंना अजून पण विश्वास नव्हता. त्या खात्री करून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा विचारत होत्या. आई तू 10 वेळा काय 100 वेळा जरी विचारले तरी माझे उत्तर होच असेल. आता त्यांना पण वाटत होतं मानव खरंच मनापासून हो म्हणतोय म्हणून. मानव स्माईल करत त्यांच्या रूममध्ये निघून जातो. इकडे आई अजून पण शॉक लागल्यासारख्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत असतात. त्या स्वतःला सावरतात आणि वर्षाला फोन करतात. वर्षा फोन घेत, हा बोल आई. वर्षा मी जे काही सांगेल कदाचित तुझा पण त्याच्यावर विश्वास बसणार नाही. आई काय झाले आहे बोलशील का? अगं मानवने प्रीतीला होकार दिला आहे. त्याला प्रीती पसंत आहे. आताच त्याने मला सांगितले. आईचे बोलणे ऐकून काय खरंच? हो हो. अगं माझा पण आधी विश्वास बसला नव्हता म्हणून मी त्याला 10 वेळा विचारले आणि त्याने मला 10 वेळा न चिडता होच बोलला. आई तू आज खूप चांगली बातमी दिली बघ. हर्षल बाहेर गेले आहे. ते घरी आले की येतो आम्ही तिकडे. हो हो या. आणि त्या फोन ठेवतात. आई तर आनंदाच्या भरात गरबा खेळायला लागतात. आई सोफ्यावर बसत ज्यांनी मानवला प्रीतीचे स्थळ सुचवले होते त्यांना फोन करतात. नमस्कार पाटील साहेब. नमस्कार शीतल मॅडम. ते प्रीती आम्हाला खूप आवडली आहे. आमच्याकडून होकार आहे. तुम्ही तिच्या मामांना कळवा. हो हो नक्कीच. पाटील पण खूप हॅपी असतात. ते काही वेळ बोलून फोन ठेवतात. पाटील प्रीतीच्या मामांना फोन करतात आणि मुलाचा होकार आहे म्हणून सांगतात. प्रीतीच्या मामांना पण खूप आनंद होतो. ते फोन ठेवून मामी आणि प्रीतीला आवाज देतात. दोघं पण हॉलमध्ये मामांजवळ येतात. काय झाले हो? बातमीच तशी आहे. अगं आपली प्रीती पसंत आहे मुलाला. मामांचे बोलणे ऐकून मामींना तर आनंद होतो पण प्रीतीचे हृदय मात्र जोराने पळत असते. तिला धक्का पण बसला होता. मामा काय बोलले यावर तिला विश्वासच बसत नव्हता. मामा मामींना हॅपी बघून प्रीती पण नॉर्मल चेहरा ठेवत स्माईल करते आणि तिच्या रूममध्ये निघून जाते. तिला मनातून आनंद तर झाला होता पण तेवढीच घाबरली सुद्धा होती. इकडे वर्षा आणि हर्षल आईकडे पोहोचतात. ते आत येतात तर मानव ऑफिसला जायच्या तयारीत असतो. वर्षा त्याच्या शेजारी जाऊन बसते. मानव तुला खरंच प्रीती आवडली? तू खरंच तिच्यासोबत लग्न करायला तयार झाला आहेस? मानव स्माईल करत, हो ताई मला आवडली ती आणि मला तिच्याशीच लग्न करायचे आहे. वर्षा आणि हर्षल शॉक लागल्यासारखे मानवकडे पाहत असतात. अरे असे का पाहताय तुम्ही? तो आईला आवाज देत, आई माझा टिफिन आण गं मला उशीर होतोय. आई त्याचा टिफिन घेऊन येतात आणि मानव टिफिन बॅगमध्ये ठेवतो आणि सगळ्यांना बाय करून निघून जातो. आई वर्षा आणि हर्षलकडे पाहतात तर ते शॉक लागल्यासारखे मानवला जाताना पाहत होते. आई त्यांना भानावर आणत, मी पण असेच शॉक झाले होते जेव्हा मानवने सांगितले होते की लग्नासाठी तयार आहे म्हणून. बरं मी रवीला पण कळवते आणि रवीला फोन करून सांगतात की मानव लग्नासाठी तयार आहे म्हणून. आई खूप आनंदाची बातमी दिली बघा तुम्ही. मी आताच भेटतो त्याला आणि तो फोन ठेवतो. रवी मानवला कॉल करतो. मानव त्याची गाडी रस्त्याला बाजूला थांबवतो. मानवला माहिती होतं आईने रवीला फोन करून सांगितले असेल म्हणून. मानव हसत, हा बोल रवी. मित्रा शेवटी तू तयार झालास तर. खूप हॅपी आहे मी तुझ्या या निर्णयाने. मानव हसत, आईने सांगितले ना तुला? हो मित्रा आईने सांगितले. किती हॅपी होते आई. काही वेळ बोलून ते फोन ठेवतात आणि ऑफिसला जायला निघतात. आज प्रीती कॉलेजला गेली नव्हती, घरीच होती. तिचे आज कुठल्याच कामात लक्ष लागत नव्हते. तिला राहून राहून मानवचा चेहरा आठवत होता आणि त्याच्या विचाराने तिचे हृदय धडधड करत होते. ती मानवच्या विचारात असताना मामा तिच्याजवळ येतात पण प्रीतीचे लक्षच नव्हते. मामा तिच्या डोक्यावरून हात फिरवत, बाळा कसला विचार करतेय? मामाच्या आवाजाने ती भानावर येते. ते मामा तुम्ही इथे, तुम्हाला काही हवंय का? नाही बाळा मला काहीही नकोय. बाळा मला माहिती आहे तुझ्या मनात आता काय सुरू आहे ते.
बाळा, मी मुलाचा तपास केला आहे. मुलगा खूप चांगला आहे. त्याच्या मेहनतीने त्याला चांगली नोकरी पण आहे. स्वभाव पण खूप छान आहे मुलाचा. बाळा, तू योग्य घरी जाते. तुला तिथे कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही बघ. आता पुढचे जीवन तू तुझ्या मर्जीप्रमाणे जगशील. तुला तिथे कुठल्याच प्रकारचे बंधन नसेल. आता तू नेहमी हसत राहायचं, रडायचे तर अजिबात नाही. बाळा, तुझ्यासाठी चांगले स्थळ शोधण्यात यश आले बघ. आता मी निश्चिंत आहे. माझे ताई आणि दाजी वरून तुझ्याकडे पाहत असतील आणि तुला हॅपी बघून ते पण हॅपी असतील. एवढं बोलून मामा निघून जातात. प्रीती पण तिच्या मामाच्या बोलण्याचा विचार करत असते. कदाचित लग्नानंतर तिचे आयुष्य बदलणार असेल. असा दिवस निघून जातो. ताई आणि जिजू घरी आले होते म्हणून मानव पण लवकर घरी जायला निघतो. काही वेळाने घरी पोहोचतो. फ्रेश होऊन हॉलमध्ये सगळ्यांसोबत बसतो. तोच निहारिकाचा फोन येतो. आई पण तिला आनंदाची बातमी देतात. भावाने लग्नाला होकार दिला म्हणून ती पण खूप हॅपी असते. एक एक करून घरातील सगळ्यांशी ती बोलते. काही वेळ बोलून ती फोन ठेवते. हर्षल वर्षाकडे पाहत, खूप आनंदाची बातमी आपल्याला मिळाली आहे. तर आपण आज सगळे मिळून बाहेर जायचे का डिनरला? वर्षा हसत, हो हो, का नाही. मी रवी आणि रितूला पण बोलावून घेते आणि ती रवीला फोन करून घरी ये म्हणून सांगते. अर्ध्या तासात रवी आणि रितू मानवच्या घरी पोहोचतात आणि हे सगळे मिळून बाहेर डिनरला जातात. वर्षा आणि हर्षलचा मुलगा वेद त्याच्या मामाकडे पाहत, मामा, डिनर झाले की सगळ्यांसाठी आईस्क्रीम ऑर्डर करशील? मानव हसत, हो हो, नक्कीच. हसत खेळत त्यांचे जेवण चालू होते. जेवण झाल्यानंतर ते आईस्क्रीम ऑर्डर करतात. वेद तर हॅपी होऊन खात असतो. हर्षल आणि रवी बोलत असतात. जिजू, काहीही म्हणा, उशिरा का होईना मानवने चांगला निर्णय घेतला. हो, खरंच. आणि जिजू, तो निर्णय खरं तर प्रीतीचा विचार करून घेतला आहे त्याने. तसंच जिजू गोंधळून रवीकडे पाहत, म्हणजे असे जिजू, प्रीतीचे कमी वयात लग्नाचा निर्णय तिच्या घरच्यांनी घेतला होता, बरोबर? हर्षल पण मान हलवत बरोबर म्हणतो. जर आज मानवने तिला होकार दिला नसता तर तिला दुसऱ्या कुठल्याच मुलाचे स्थळ आले असते आणि कदाचित तिच्या मामांनी जास्त विचार न करता तिचे लग्न लावून दिले पण असते. पण आपल्या मानवला प्रीतीची काळजी वाटत होती म्हणून त्याने तिच्या काळजीपोटी तिला होकार दिला बघा. आतापासून किती काळजी करतोय तो प्रीतीची. जेव्हा बायको होईल तेव्हा काय करेल काय माहिती. आणि ते दोघं जोराने हसायला लागतात. त्यांना हसताना बघून सगळे त्यांच्याकडे पाहतात. ते दोघं पण गोंधळलेल्या नजरेने सगळ्यांकडे पाहतात. रवीच बोलतो, ते जिजूंनी मला जोक सांगितला म्हणून हसलो आम्ही. त्यांचे बोलणे ऐकून बाकी सगळे पण नॉर्मल झाले आणि आईस्क्रीम खायला लागले. काही वेळाने ते घरी जायला निघतात. रवी आणि रितू त्यांना बाय करून निघून जातात. बाकी सगळं पण घरी येतात. फ्रेश होऊन आपापल्या रूममध्ये जातात. प्रीती पण किचनचे सगळे आवरून बेडवर आडवी होते. डोळे बंद करताच तिला मानवचा चेहरा दिसतो आणि ती पटकन तिचे डोळे उघडते. इकडे मानव पण प्रीतीचा फोटो पाहत असतो आणि नकळत त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. दोघं एकमेकांचा विचार करत झोपेच्या स्वाधीन होतात. दुसऱ्या दिवशी प्रीती लवकर उठून तिचं आवरते. 2 दिवस ती कॉलेजला गेली नव्हती. आज ती कॉलेजला जायचा विचार करते. किचनचे सगळं करून ती तिच्या रूममध्ये जाते आणि कॉलेजला जाण्यासाठी रेडी होत असते. तिची बॅग घेऊन ती बाहेर जाणार तोच थांब असा आवाज तिच्या कानावर पडतो आणि प्रीतीचे पाय जागच्या जागीच थांबतात. ती मागे वळून पाहते तर मामी आणि मामा उभे असतात. मामी असल्या की मामा एक शब्द पण बोलत नव्हते. प्रीती तिची नजर खाली करून उभी होती. प्रीती, मुलाकडच्यांचा फोन आला होता. त्यांनी साखरपुड्यासाठी तारीख काढली आहे. येत्या रविवारी तुझा साखरपुडा आहे. तुझ्या माहितीसाठी तुला सांगत आहोत. आणि हो, मुलाच्या आईने सांगितले प्रीतीसाठी ज्वेलरी घ्यायची आहे तर तुला त्यांच्यासोबत जायचे आहे. म्हणजे आज नाही, ते मुलगा येणार आहे तुला घ्यायला. मामींचे बोलणे ऐकून प्रीती गोंधळते. म्हणजे आजपर्यंत ती कोणत्याच मुलासोबत एका शब्दाने बोलली नव्हती. त्याच्यासोबत कशी जाणार होती हा विचार तिच्या मनात येतो. मुलगा कधी घ्यायला येईल मी सांगेल तुला. मला वाटतं तुला काहीही प्रॉब्लेम नसेल. ती नाही म्हणून मान हलवते. बरं, जा कॉलेजला. आणि प्रीती कॉलेजला निघून जाते. इकडे मानव पण त्याचं आवरून बाहेर आला. आई, आज मला उशीर झाला आहे. तू नाश्ता पण वेगळ्या डब्यात दे. हो हो, देते. त्या पटकन डबा घेऊन येतात आणि मानवला देतात. मानव टिफिन बॅगमध्ये ठेवत असतो. मानव, आपल्याला उद्या प्रीतीसाठी दागिने घ्यायचे आहे. आम्ही तर ज्वेलरी शॉपमध्ये वेळेवर पोहोचू. पण काय आहे ना, तुझे आणि प्रीतीचे कॉलेज आहे तर जास्त वेळ नको लागायला म्हणून तू येताना तुझ्यासोबत प्रीतीला पण घेऊन येशील का? आईचे बोलणे ऐकून तो गोंधळून पाहतो. अरे, म्हणजे तिच्या कॉलेजला जाशील तिला घ्यायला आणि मग तुम्ही सोबत या. तसे माझे बोलणे झाले आहे तिच्या मामींसोबत. आई, आता तू आधीच सगळं काही ठरवले आहे तर मी जाईल तिला घ्यायला. चल, येतो मी. आणि तो निघून जातो. त्याच्या मनात एकच प्रश्न येत होता. उद्या तिला घ्यायला जायचे आहे. खरं तर ही फिलिंग त्याच्यासाठी पण नवीन होती आणि प्रीतीसाठी पण नवीन होती.
ती पण बसमध्ये बसून त्याच्याबद्दल विचार करत होती. मानव त्याच्या कॉलेजला पोहोचला आणि प्रीती तिच्या कॉलेजला. कॉलेजमध्ये आले खरं, पण विचार मात्र दुसरे सुरू होते. मानव प्रीतीचा विचार करत होता तर प्रीती मानवचा विचार करत होती. असंच त्यांचा दिवस एकमेकांचा विचार करण्यात निघून जातो. उद्या तिला घ्यायला मानव येणार या विचाराने तिला रात्री खूप उशिरा झोप लागते. इकडे मानवचे पण तसेच काहीसे हाल असतात. त्यांच्या मनात पण प्रीतीचे विचार सुरू असतात. सकाळी प्रीती लवकर उठून खाली किचनमध्ये जाते. किचनचे सगळे आवरल्यानंतर ती तिचं आवरायला जाते. आज कधी नव्हे ते प्रीती आज छान तयार होते. सिंपल तयारी केली होती, पण त्यात पण ती कमालीची सुंदर दिसत होती. तशी मनात धाकधूक होती, गोंधळलेली पण होती. तिचं झाल्यानंतर ती जायला निघाली. कॉलेजला आली तर होती, पण मनात मात्र मानवचे विचार सुरू होते. कधी लेक्चर संपत आहे असे प्रीतीला झाले होते. एक एक करून तिचे लेक्चर संपत होते. शेवटचे ऑफ असल्यामुळे ती बाहेर गार्डनमध्ये जाऊन बसते. आज आरती पण आली नव्हती म्हणून एकटीच बसलेली होती. आतुरता होती ती मानवच्या येण्याची. इकडे आज मानवला काम असल्यामुळे तो कॉलेजला आला होता. एका प्रोजेक्टच्या बाबतीत त्यांची चर्चा चालू होती. जवळजवळ 4 ते 5 तास होतात तरी त्यांची चर्चा चालू होते. तो तर प्रोजेक्टच्या गडबडीत त्याला प्रीतीला घ्यायला जायचे आहे हे पण विसरून गेला होता. तोच त्याला वर्षाचा फोन आला. त्याने फोनवरचे नाव पाहताच फोन घेतला. मनू, तू निघालास का? ताईचे बोल त्याच्या कानावर पडताच त्याच्या लक्षात येते. आज तो प्रीतीला घ्यायला जाणार होता. त्याने समोर पाहिले तर 4 वाजले होते. तो कपाळावर अंगठा घासत, हो निघालोच आहे. तुम्ही पोहोचलात का? नाही अजून, आम्हाला पण अर्धा तास आहे पोहोचायला. बरं ठीक आहे, मी पण येतो प्रीतीला घेऊन. आणि तो फोन ठेवतो. काही वेळ प्रोजेक्टवर बोलतो आणि नंतर प्रीतीला घ्यायला जातो. इकडे प्रीती जवळजवळ त्याची वाट 1 तास झाले पाहत होती. आज शनिवार असल्यामुळे कॉलेजमध्ये आता कोणीही नव्हते. प्रीती पण गोंधळून इकडे तिकडे पाहत होती. 1 तास होऊन गेला, अजून आले नाहीत. आता काय करायचे तिला कळत पण नव्हते. ती घरी जायचा विचार करते. पण घरी जाऊन मामा मामींना काय सांगणार होती? मामींच्या भीतीने ती कॉलेजच्या बाहेर आली आणि एका झाडाखाली जाऊन उभी राहिली. रोडवर दोन्ही बाजूने वाकून पाहत होती, पण तिला कुणीही दिसत नव्हते. तिच्याकडे फोन पण नव्हता की फोन करून विचारले असते. ती नाराज होत रस्त्याने चालायला लागते. चालत असताना अचानक तिचे हृदय जोरजोराने धडधड करायला लागते आणि ती मागे वळून पाहते तर एक बाईक तिला तिच्या दिशेने येताना दिसते. ती मनात विचार करत होती की ती बाईक तिच्या जवळ येऊन थांबते. प्रीती गोंधळलेल्या नजरेने पाहत असते, कारण मानवने हेल्मेट घातले होते. त्याने हेल्मेट काढले आणि त्यांची नजरानजर झाली. आज ती प्रीती तिची नजर खाली न करता त्यालाच पाहत होती. ती आज खूपच क्यूट दिसत होती. प्रीती पण त्यालाच पाहत होती. मानव पण खूप हँडसम दिसत होता. तोच त्यांच्या शेजारून एक बाईक हॉर्न वाजवत गेली आणि त्या आवाजाने ते दोघं भानावर येतात. तो तिच्याकडे पाहत, सॉरी मला यायला उशीर झाला. ते एका महत्त्वाच्या प्रोजेक्टबद्दल चर्चा सुरू होती कॉलेजमध्ये. तो बोलत होता आणि प्रीती त्याला भान हरपून पाहत होती. तो काय बोलतोय त्याच्याकडे तिचे लक्षच नव्हते. ती काही बोलत नाहीये हे बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि तो तिला आवाज देतो, आपण निघायचे का? ती भानावर येत, हो. ती पूर्ण गोंधळलेली होती. आता ती घाबरलेली पण होती. त्याच्या मागे बाईकवर बसू की नाही असा ती विचार करत असते. मानव पुन्हा हेल्मेट घालतो. ती अजून पण तशीच उभी असते. ती बसत नाहीये म्हणून तो तिच्याकडे पाहत म्हणतो, प्रीती. त्याच्या तोंडून प्रीती ऐकून तिला खूप छान वाटले, कारण त्याने तिला खूप प्रेमाने प्रीती म्हटले होते. तिच्या पोटात जणू बटरफ्लाय डान्स करताय असे तिला वाटत होते. तो पुन्हा हसत, प्रीती बसते ना? हो. ती त्याच्या मागे बसते. आज रवीनंतर त्याच्या मागे प्रीती पहिलीच मुलगी बसणारी होती. त्याला पण ती फिलिंग खूप भारी वाटत होती. तो आरशातून तिच्याकडे पाहत होता आणि ती लाजून खाली पाहत होती, कारण ती आज पहिल्यांदा कुणाच्या मागे बसली होती. नाहीतर तिने आजपर्यंत बस, ऑटोनेच प्रवास केला होता. तो थोडं मागे पाहत, बसलीस ना? हो. एवढंच ती बोलते. आज त्याच्या मागे बसून आतून तिला खूप आनंद झाला होता. तो बाईक स्टार्ट करतो आणि हळूहळू चालवत असतो. अधूनमधून आरशातून तिच्याकडे पाहत असतो. गोंधळलेल्या चेहऱ्यात पण ती त्याला खूप क्यूट दिसत होती. तो मुद्दामून हळूहळू गाडी चालवत होता. त्याला पण खूप भारी वाटत होते. तिला पाहत तो गाडी चालवत होता. तिला पाहत ते कधी मॉलला पोहोचतात त्यांना कळतच नाही. तो गाडी थांबवतो तशी ती खाली उतरते. तू थांब इथे, मी गाडी पार्क करून आलो. आणि तो निघून जातो. प्रीती त्याच्या येण्याची वाट पाहत होती. समोर काच असल्यामुळे ती स्वतःला त्याच्यात पाहते आणि तिचे केस आणि ड्रेस नीट करते. मानवने पण बाईक पार्क केली. हेल्मेटने खराब झालेले केस व्यवस्थित केले आणि स्माईल करत तिच्या जवळ आला.
चला आज जाऊया, आणि तिने मान हलवली. तो पुढे चालत होता तर ती त्याच्या मागे चालत होती. ते दोघं येताना वर्षाला दिसले. तिने आईला धक्का दिला आणि आईंनी त्यांच्याकडे पाहिले. त्या दोघांना सोबत बघून आईंना खूप छान वाटले. त्या हसत त्याच्या मुलाला आणि सुनेला पाहत होत्या. प्रीती आणि मानव आई जिथे होत्या तिथे आल्या. प्रीतीने आल्या आल्या आईंना, हर्षल सरांना आणि वर्षाताईंना नमस्कार केला. त्यांनी पण हसत तिला आशीर्वाद दिले. प्रीतीचे लक्ष तिच्या मामा आणि मामींकडे जाते. खरं तर ते येणार नव्हते, पण अचानक मानवच्या आईंनी त्यांना फोन करून बोलावून घेतले होते. मामींना बघून प्रीती घाबरते, पण समोर एवढे सगळे लोक असल्यामुळे ती नॉर्मल राहायचा प्रयत्न करते. शीतलताई प्रीतीचा हात पकडून तिला त्यांच्याजवळ बसवतात. हे बघ प्रीती, हे दागिने तुझ्यासाठी आम्ही पसंत केले आहे. समोरचे दागिने खूप सुंदर असतात, प्रीतीला पण आवडतात. शीतलबाईंनी तर आधीच ठरवले होते त्यांच्या सुनेला सगळे काही दागिने घ्यायचे. प्रीती, तुला यातले आवडले नसतील तर सांग मला, आपण दुसरे दागिने बघूया. प्रीती काहीही बोलत नाही. खरं तर तिला आज भरून आले होते. आज पहिल्यांदा तिच्या आवडीनिवडीचा कोणीतरी विचार करतंय. नाहीतर आज तिच्याबद्दल मामा सोडले तर कोणीही विचार केला नव्हता. मानवचे लक्ष मात्र प्रीतीकडेच होते, कारण आईसमोर ती अंग आकसून बसली होती. कदाचित घाबरली असेल म्हणून तशी बसली असेल, असा विचार मानव करतो. तोच वेद मानव जवळ जातो. मानव पण त्याचे लाड करत असतो. शीतलताईंनी नाही नाही म्हणता तिच्यासाठी बरेच दागिने घेतले होते. आता मानवलाच तिला सांभाळायचे होते. तो वेदला घेऊन प्रीती जवळ येतो. तो आईकडे पाहत, आई तुझी काही हरकत नसेल तर माझ्या आवडीचे दागिने मला माझ्या बायकोसाठी घ्यायचे आहे. मानव हे बोलताच आई, हर्षल जिजू आणि वर्षाताई त्याच्याकडे शॉक लागल्यासारख्या पाहायला लागतात. अरे असे काय बघताय तुम्ही, मी काही चुकीचं बोललो का? ते तिघंही भानावर येतात आणि गालातल्या गालात हसत असतात. बरं घे बाबा तुझ्या आवडीचे दागिने तुझ्या बायकोला, आम्ही आहोत दुसऱ्या शॉपमध्ये. आणि त्या दोघांना सोडून दुसऱ्या शॉपमध्ये निघून जातात. तोच तो वर्षाताईंना आवाज देतो. वर्षाताई त्याच्याजवळ येतात. ताई, तुम्हाला जे काही आवडेल ते तुम्ही घ्या. प्रीती आणि माझ्या आवडीचे आम्ही घेतो. त्याचं बोलणं ऐकून ताईंना हसू येते. ताई त्याच्या पाठीवरून हात फिरवत, भाऊ बहिणीच्या येण्याने हळूहळू प्रगती होते म्हणायची, आणि ती हसत निघून जाते. मानव पण त्याच्या केसांवरून हात फिरवतो आणि प्रीतीकडे पाहतो. त्याने पाहताच प्रीती तिची नजर दुसरीकडे फिरवते. आई वर्षाला विचारतात, काय झाले? काही नाही आई, वहिनीच्या येण्याने हळूहळू भावात प्रगती होते. आईंना पण हसू येते. त्या पुन्हा हात जोडत देवच पावला म्हणायचा. मानव प्रीतीकडे पाहत, ये इकडे. प्रीती त्याच्या शेजारी जाऊन बसते. हे आईने तुझ्यासाठी दागिने पसंत केले आहे. तुला यातले कुठले आवडले? ते दागिने सर्वच चांगले आहे, पण एवढे सगळे दागिने नकोय मला. तिचं बोलणं ऐकून त्याला आनंद होतो. लहान आहे पण समजूतदार आहे, तो मनात विचार करत म्हणतो. बरं ठीक आहे, पण यातले तुला 1-2 दागिने घ्यावे लागतील, नाहीतर आई नाराज होईल. ती एक नेकलेस दाखवते. हा आवडला. बरं ठीक आहे, अजून एक सिलेक्ट कर. तिला कळत नव्हते. शेवटी त्यानेच तिला मदत केली. हा नेकलेस कसा आहे? ती मान हलवून छान आहे म्हटली. आईने पसंत केल्यांपैकी त्याने 2 नेकलेस घेतले आणि तिच्यासाठी नाजूक दागिने पाहायला लागला, कारण ती नाजूक होती आणि तिच्यासाठी नाजूक वस्तूच ठीक होत्या. त्याने तिच्यासाठी छोटे मंगळसूत्र, बांगड्या, पैंजण, रोज वापरासाठी कानातले, छल्ला, जोडवे, बरेच दागिने तो तिच्यासाठी घेतो. त्यात तिच्या आवडीचे पण असतात आणि त्याच्या आवडीचे पण असतात. दागिन्यांची खरेदी करून ते दुसऱ्या शॉपमध्ये जायला निघतात. प्रीती, तुला आवडले ना सगळे? हो आवडले मला, ती एवढंच बोलते. प्रीती, तू हॅपी आहेस ना? ती स्माईल करत हो म्हणून मान हलवते. इकडे घरातील सगळ्यांनी त्यांच्या आवडीचे कपडे घेतले होते. प्रीती, मानव त्यांच्याजवळ येतात. वर्षा त्या दोघांकडे पाहत, आमची जवळजवळ सगळी शॉपिंग झाली आहे. आम्ही घरी जातोय. तुम्ही दोघं तुमच्या आवडीचे कपडे घ्या. आणि हो, प्रीतीला घरी सोडशील, मी परमिशन घेतली आहे तिच्या मामांकडून. ताईचे बोलणे ऐकून मानवच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल येते. वर्षाताईने मुद्दाम आधी आटोपते घेतले होते. त्या दोघांना वेळ मिळावा म्हणून ते सगळेच निघून जातात. ते गेल्यानंतर मानव आधी प्रीतीसाठी साड्या घ्यायचा विचार करतो आणि ते साडी सेक्शनला येतात. प्रीती तर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या कपड्यांच्या दुकानात आली होती. ती भान हरपून सगळं काही पाहत होती आणि मानव तिच्याकडे पाहत होता. तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. तो प्रीतीकडे पाहत, चल आपल्या साखरपुड्यासाठी आणि लग्नासाठी लागणाऱ्या साड्या आईने घ्यायला सांगितल्या आहे. तुझ्या आवडीच्या घे, मी आहेच तुला मदत करायला. त्याचं बोलणं ऐकून तिला जणू आधारच मिळाला होता, कारण तिला भेटल्यापासून तो प्रीतीचे मन जपत होता आणि ते प्रीतीला पण कळत होते. ते बऱ्याच साड्या पाहत असतात. प्रीतीला तर सगळ्याच आवडल्या होत्या. कुठली घेऊ यात ती कन्फ्यूज होती. हे बघ, जी तुला आवडली असेल ती साडी तू घे. आणि तिच्यासाठी काही साड्या सिलेक्ट करते. तिने सिलेक्ट केलेल्या साड्या खूप सुंदर असतात. मानवला पण त्या आवडतात. मानव पण त्याच्या आवडीची 1-2 साडी तिला घेऊन देतो.
खूप हॅपी होती आपली प्रीती. खरेदी केल्यानंतर ते बिल पे करून बाहेर येतात. न राहून ती हिंमत करून मानवला विचारते, ते तुम्ही तर काहीच घेतले नाही. तिच्या विचारण्यामुळे त्याला हसू येते. तो जसा तिचा विचार करत होता तशी ती पण त्याचा विचार करतेय हे बघून त्याला खूप आनंद झाला आणि ती त्याच्याशी न घाबरता पहिल्यांदा हक्काने बोलली होती, तुला आवडेल माझ्यासोबत माझे कपडे घ्यायला? तिने हो म्हणून मान हलवली आणि इकडे आपला हिरो तर चांगलाच हॅपी झाला. बरं चल जाऊया. आणि ते दोघं त्यांचे कपडे घ्यायला गेले. त्याने पण त्याच्या आवडीचे कपडे घेतले आणि 1-2 शर्ट प्रीतीचा आवडीचा घेतला. त्या दोघांची खरेदी झाल्यानंतर ते बाहेर आले. मी आलोच बाईक घेऊन. त्याच्याकडे बऱ्याच बॅग असल्यामुळे त्याने रवीला फोन करून बोलावून घेतले होते. रवी आणि हर्षल जेजू काही वेळाने तिथे पोहोचले आणि शॉपिंगच्या बॅग घेऊन निघून गेले. ते दोघं पण मानवसाठी खूप हॅपी होते. चल मी सोडतो तुला. प्रीती त्याच्या मागे बसली आणि ते जायला निघाले. पण मानवने गाडीमध्येच एका हॉटेलजवळ थांबवली. न राहून तिने विचारले, ते आपण इथे? भूक लागली असेल ना म्हणून आलोय. असंही बराच उशीर झालाय बघ, 9 वाजतील आता. आधी खाऊन घेऊ मग मी तुला सोडतो. ती खाली उतरली. त्याने गाडी पार्क केली आणि ते दोघं आत आले. तू काय खाणार? तो मेनू कार्ड कडे पाहत तिला विचारतो. ती काय खाणार होती? ती तर पहिल्यांदा हॉटेलमध्ये आली होती त्यामुळे तिला कळत नव्हते. तिचा गोंधळलेला चेहरा बघून मानव दोघांसाठी ऑर्डर करतो. तिच्या पसंतीचा विचार करून तो तिच्यासाठी पावभाजी ऑर्डर करतो. त्यांची ऑर्डर यायला उशीर असतो. ते दोघं जवळजवळ 10 मिनिट झाले शांत असतात. काय बोलावं त्यांना कळत नव्हते. तोच त्यांची ऑर्डर येते. ते दोघे मिळून खायला सुरुवात करतात. प्रीती पहिल्यांदा बाहेर पावभाजी खात होती. खाताना तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता आणि तिचं हॅपी फेस बघून आपला हिरो पण हॅपी होता. शॉपिंग करून चांगले दमले असल्यामुळे ते पोट भरून खातात. त्यांचं झाल्यानंतर मानव तिला सोडायला तिच्या घरी जातो. ती खाली उतरते. तिची नजर अजून पण खाली होती. तो तिच्याकडे पाहत एकच प्रश्न तिला विचारतो, प्रीती तू हॅपी आहेस ना? प्रीती त्याच्या डोळ्यात पाहते आणि हो म्हणून हसत आत पळत निघून जाते. तिच्या वागण्याची त्याला हसू येते. तो पण केसांवरून हात फिरवत घरी जायला निघतो. फेसवर स्माईल होती. खूप हॅपी होता तो पण. अरेंज मॅरेज ठरल्यामुळे मुलगा मुलगी पहिल्यांदा भेटतात. ती फिलिंग कशी असते तशीच फिलिंग आज मानव आणि प्रीतीची होती. प्रीती आत येते. आज खूप हॅपी होती ती. तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकताना दिसत होता. ती तिच्या रूममध्ये जाते आणि फ्रेश होऊन बेडवर आडवी होते. मानवचा विचार येताच तिला गुदगुल्या झाल्यासारखं वाटत होते. इकडे मानव पण घरी पोहोचतो. उशीर झाल्यामुळे सगळे झोपलेले असतात. तो फ्रेश होऊन बेडवर आडवा होतो आणि त्याच्या मनात पण प्रीतीचा विचार येतो आणि त्याचे हृदय जोराने पडायला लागते. खूप हॅपी होता मानव पण. दोघं एकमेकांचा विचार करत कधी झोपतात त्यांचे त्यांना कळत नाही. प्रीती मानवच्या प्रेम कथेला हळूहळू सुरुवात होते. बघूया त्या दोघांचे प्रेम कसे बहरते पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.